तर तिकडे खेडमध्ये नारंगी नदीचं पाणी हे मुख्य मार्गावर आल्याचं पाहायला मिळतंय। दापोली खेड रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे खेड दापोली मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे। नारंगी नदीला पूर आल्यामुळे खेडमधील सुर्वे इंजिनिअरिंग परिसरात पुराचं पाणी घुसलंय। पुराचं पाणी रस्त्यावर आलं असतानाही अतिउत्साही वाहन चालक आणि नागरिकांचा पाण्यातून प्रवास सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। खेडमधील नारंगी नदीला देखील पूर आलेला आहे आणि या पुराचं पाणी सध्या दापोली खेड या रस्त्यावरती आल्याचं पाहायला मिळतंय। आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतोय की हा संपूर्ण जो रस्ता आहे दापोलीच्या दिशेने जाणारा हा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे आणि सध्या या ठिकाणी जे येणारे लोक आहेत ते याच्यातून मार्ग काढतायत किंवा वाहन चालक देखील या ठिकाणी गाड्या जबरदस्तीने टाकताना पाहायला मिळत आहेत। खरं तर पावसाचा जोर हा अजूनही खेडमध्ये कायम आहे आणि त्यामुळे या परिसरातील नारंगी नदी आहे, या नारंगी नदीला मोठ्या प्रमाणात जे पूर आलेला आहे आणि या पुराचं पाणी आता आजूबाजूच्या रस्त्यांवरती येताना पाहायला मिळतंय। सुर्वे इंजिनिअरिंगच्या इथली ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय आणि त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिला तर हा खेड दापोली मार्ग जो आहे तो देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात येण्याची शक्यता आहे। स्वप्नील घाग, एबीपी माझा, खेड, रत्नागिरी।